कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे। ओके, हरे कृष्णा. ईशोपनिषद मधील मंत्र 16, मंत्र नंबर 15 मध्ये आपण हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत् त्वं पुषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टे. या ठिकाणी भक्त भगवंतांना प्रार्थना करतात की तुमच्या मुखाचं मला दर्शन होत नाही. का? कारण तुमच्या मुखामधून जो प्रकाश बाहेर येतोय, या प्रकाशामुळे तुमचं मुखाचं दर्शन होत नाही. तर कृपा करून हा प्रकाश बाजूला करा, जेणेकरून तुमचं मी दर्शन करू शकेल. तर असं या ठिकाणी प्रार्थनेमध्ये म्हटलेलं आहे. पुढे हीच प्रार्थना अजून थोडे विस्तारित होते. तर या प्रार्थनेमध्ये थोडं लक्षपूर्वक ऐका आता. या प्रार्थनेमध्ये काही शब्द आहेत जे विरोधाभासात्मक आहेत. तर जे निराकारवादी लोक आहेत, विशेषतः मायावादी लोक आहेत, अशा शब्दांचा प्रयोग करून ते संपूर्ण शास्त्राची एक विशिष्ट प्रकारे दिशा देतात संपूर्ण शास्त्राला, आणि पुरावे या उपनिषदांमधून देतात. तर ते कोणते श्लोक आहेत, शब्द आहेत, आपण लक्षपूर्वक ऐका. भले श्लोक म्हणून घेऊ आपण. पूषण्यकर्षे, एक एक शब्द म्हणा. यमसूर्य प्राजापत्य व्यूहरश्मिन् समूह तेजो यत् ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि. रेकॉर्डिंग सुरू केली. माईक पुढे, माईक आहे ना एका जागेवर ठेवा, त्याचं साऊंड परत असा बंद केलं. चालू कर माईक, शर्टला लाव. श्लोक दिसतोय सर्वांना? पूषण्ये कर्षे. पूषण्य म्हणजे काय? पोषण करता. मागच्या श्लोकामध्ये जे सांगितलं, पालन पोषण करणारे. हे पालन पोषण करणारे भगवंत पूषण्य कर्षे. पूषण्य कर्षेचा अर्थ आहे एक कर्ष येतो. एक कर्ष म्हणजे एक अर्ष म्हणजे ऋषी. ऋषी म्हणजे त्यांची एक विचारधारा असते, शास्त्रावर आधारित एक त्यांचं एक विचारधारा असते. तर या सर्व ऋषींमध्ये एक कर्षे, एक म्हणजे सर्वप्रथम जे ऋषी आहेत, आधी विचार करणारे जे ऋषी आहेत, ते म्हणजे भगवंत. असे भगवंत यम म्हणजे विधिविधान ठरवणारे. विधिविधान ठरवणारे म्हणजे जेव्हा सृष्टी चलायमान होते, तेव्हा या सृष्टीला चालवण्यासाठी एक निश्चित नियमावली, पॉलिसी बनवली जाते. त्या पॉलिसीच्या आधारावर या ब्रह्मांडाचे कर्माचे सिद्धांत आणि सगळे काही गोष्टी ठरवल्या जातात. तर हे ठरवणारे कोण आहेत? विधी नियमांचं ठरवणारे यम म्हणजे भगवंत. ठीक आहे. सूर्य शब्दाचा अर्थ आहे जे सूरी किंवा महान भक्तांचे लक्ष जे आहेत भगवंत, असे सूर्य. प्राजापत्य, जे प्रजापती आहेत त्यांच्याद्वारे जे पूजनीय आहेत भगवंत, त्यांचे हितचिंतक जे आहेत, ब्रह्माजी आदी जे आहेत, प्रजा उत्पत्तीसाठी जे ब्रह्माजींना सहायता करतात, असे प्रजापती. व्यूह, हे भगवंता हे नावाने संबोधन केलेलं या ठिकाणी भगवंतांना. त्यानंतर पुढच्या दुसऱ्या लाईनमध्ये व्यूह म्हणजे तुमच्या सभोवताली. भगवद्गीतेमध्ये व्यूह शब्द आहे ना, व्यूहरचना. सेनापती आणि सेनाचा व्यूहरचना असते. तशा प्रकारे भगवंत तुमच्या सभोवताली जो व्यूह दिसतोय, कृपया त्याला दूर करा. कोणतं दूर करा? याला रश्मीन. रश्मीन म्हणजे किरण. जे प्रकाशाचे जे किरण येतात बाहेर, या किरणांमुळे तुमचं दर्शन होत नाही. कृपया हे किरण दूर करा. समूह, किरणांचा जो समूह आहे याला परत घ्या. तेजः यत्, या तेजामुळे आपले जे रूपम, आपले जे स्वरूप आहे, जे स्वरूप कल्याणतमम आहे. कल्याणतम म्हणजे सर्वांचं परम कल्याण करणारं आपलं रूप आहे. त्या रूपाचं मला
पश्यामी, कृपया करून बघू द्या, बघू शकेन अशी मला माझ्यावर कृपा करा. पुढे सांगतात य असो असो. असो म्हणजे काय? सूर्यासमान. या ठिकाणी सूर्याची तुलना काय केलेली पहा. सूर्याचं जसं व्यक्तिगत एक स्वरूप आहे, सूर्याचं एक वास्तविक एक स्वरूप आहे, पण सूर्याच्या किरणांमुळे सूर्याचं वास्तविक स्वरूपाचं आपलं दर्शन होत नाही. मागच्या क्लासमध्ये आपण चर्चा केली सूर्याचं कसं स्वरूप आहे. तर सूर्याला आपण लांबून किरणांच्या प्रभावामुळे आपण सूर्याला एक गोळा समजतो, तप्त गोळा समजतो, पण सूर्य तसा नाहीये. तशा प्रकारे जसं सूर्याचं दर्शन होत नाही किरणांच्यामुळे, तसं या तुमच्या मुखातून जो तेज बाहेर येत आहे, या तेजामुळे तुमचं दर्शन होत नाही. म्हणून हे पुरुष, हे भगवंता, तुमचं दर्शन होऊ द्या. आणि शेवटचा जो शब्द आहे पुरुष, सोहम अस्मी. सोहम अस्मी म्हणजे काय? स म्हणजे मी, अहम म्हणजे मी, आणि अस्मी म्हणजे आहे. मी पण तुमच्याप्रमाणे आहे. किंवा अजून स्पष्ट सांगायचं म्हणजे हे तुमच्याप्रमाणेच मी पण आहे. कुणाला सांगतात? भगवंतांना हे प्रार्थना करणारे सांगतात. तर सोहम अस्मी हा जो शब्द आहे, हा शब्द थोडा आपण याची व्याख्या करूया. जनरली मायावादी लोक या शब्दाला खूप चांगल्या प्रकारे प्रयोग करतात, आणि असेच शब्द घेऊन हे पूर्ण शास्त्राला त्या मायावादी दर्शनाच्या दृष्टीने, निर्विशरवादी दर्शनाच्या दृष्टीने सगळं शास्त्र टर्न करत असतं. पण जर वैष्णव आचार्यांनी या पुस्तकांवर योग्य टीका लिहिली नसती तर कदाचित वैष्णव धर्मामध्ये भक्तीचं पालन करणारे लोक सुद्धा भ्रमात पडले असते. म्हणून या आचार्यांची फार मोठी कृपा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा श्लोक आहे. तर या ठिकाणी कल्याणतमम हा शब्द वापरलेला आहे. पहिल्या ओळीमध्ये भगवंताचे नावं दिलेले आहेत. याच्या मागच्या श्लोकामध्ये 15 नंबर श्लोकामध्ये भगवंतांना फक्त तुमच्या हिरणमयेनं पात्रेनं तुमच्या मुखातून जे तेज बाहेर येतं ते तेज बाजूला करा. या ठिकाणी भगवंतांना एक आकार आहे असं संबोधित स्पष्ट दिसतं, कारण भगवंत काहीतरी सेवा, काहीतरी कार्य पण करतात, है ना. जसं पूषण आहेत, पोषण करणारे, प्रजापती आहेत, यम आहेत, सूर्य आहेत, म्हणजे भगवंत एक व्यक्ती आहेत, स्पष्टपणे या श्लोकामध्ये तसं दिसत आहे. आणि कल्याणतमम म्हणजे एक असतं, जसं भगवद्गीतेमध्ये गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम अशी 3 कॅटेगरी आहेत ज्ञानाच्या, समजण्याच्या. तसं भगवंताची जी 3 रूप आहेत, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर ब्रह्म म्हणजे कल्याण करणारं, आणि परमात्मा म्हणजे कल्याणतर. परमात्मामुळे पण कल्याण होतं, पण एक काय म्हणतात लिमिटेशन आहे. आणि कल्याणतमम म्हणजे साक्षात भगवंतांचं जे स्वरूप आहे ते सगळ्यात मोठं जीवात्माचं कल्याणतमम, सर्वोत्तम कल्याण करणारं भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून या ठिकाणी कल्याण शब्द पण नाही वापरला, कल्याण तर पण नाही वापरलेला आहे, कल्याणतम वापरलेला आहे. समजलं? म्हणजे या ठिकाणी भगवंतांच्या ना ब्रह्माचं वर्णन होतंय ना परमात्माचं होते, साक्षात भगवंताच्या साकार रूपाचं या ठिकाणी वर्णन केलं जात आहे. समजलं का? हरे कृष्ण. नारायण प्रभू, काय समजलं? थँक्यू. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे भगवंतांच्या नामाचं या ठिकाणी या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. पूषण म्हणजे ब्रह्मांड प्रतिपालक आहात तुम्ही, एकर्ष जे आदि विचारक आहात तुम्ही मुनी, आणि यम म्हणजे विधिविधान नियामक तुम्ही आहात. सूर्य किंवा महान भक्तांचे लक्ष, देवतांचे लक्ष आहात. प्रजापतींचे शुभचिंतक तुम्ही आहात. भाषांतर श्री प्रभुपादांच्या द्वारे. हे भगवंता, हे एकर्षे, हे ब्रह्मांड प्रतिपालक, हे यम, हे सूर्य, हे प्राजापत्य, कृपया आपण आपल्या दिव्य किरणांचे तेज दूर करा, जेणेकरून मी आपले आनंदमय स्वरूप पाहू शकेन. आपण सूर्यासारखे शाश्वत भगवान
आहात ज्याप्रमाणे मी आहे. तर सोहमस्मी हा जो शब्द आहे हा थोडासा विचार करा, तुम्हाला या शब्दामधून काय समजलं, किंवा तुम्ही आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या आहेत या विषयावर. काय तुम्ही स्पष्टीकरण द्याल? हां, मागे हां तुम्ही सोडून दुसरं अजून कोण सांगेल? रेखामाताच सांगा. हां, हे तर वर्ड टू वर्ड मिनिंग झालं. अजून याच्यावर काय? नाही ते तो एक मनुष्य भगवंतांना प्रार्थना करतो की मी पण तुमच्याप्रमाणे आहे. सोहमस्मी म्हणजे काय? अच्छा, तुमच्याप्रमाणे असणे आणि तुमचा अंश असणे याच्यात फरक आहे. समान, समजलं ना? समान. त्याप्रमाणे अजून भगवंतामध्ये जे गुण आहेत ते पण आपल्यामध्ये आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या समुद्रात पाणी खारट असतं त्याप्रमाणे त्याच्यात एका थेंबात सुद्धा खारटपणा असतो. तसं भगवंतामध्ये जे गुण आहेत ते सर्वसामान्य जीवनामध्ये पण असू शकतात. व्हेरी गुड. अजून सांग. एम्फसाइज करतोय की जसं साकार रूप आहे त्यांच्यामधून पासूनच आलेलं मला पण साकार रूप आहे ते तशीच आहे. गुणात्मक दृष्ट्या व्हेरी गुड. ओके, थँक्यू. तुम्ही चांगला अभ्यास करता. हां, बरोबर आहे. जर आपण भगवंतांसमान म्हणजे आपण भगवंत नाही आहेत, हे स्पष्ट आतापर्यंत झालेलं आहे. हा जो शब्द या ठिकाणी दिलेला सोहमस्मी, सोहमस्मी म्हणजे काय? मी पण ज्याप्रमाणे तुम्ही आहात त्याप्रमाणे मी पण आहे. म्हणजे काय? भगवंतांचं सच्चिदानंद स्वरूप आहे, आपल्या आत्म्याचं पण सच्चिद आनंद स्वरूप आहे. ठीक आहे. पण आत्मा आणि भगवंत परमात्मा याच्यामध्ये गुणात्मक दृष्ट्या जरी एक क्वालिटी असली, जसं उदाहरण देतात समुद्राच्या पाण्याचं, समुद्राच्या पाण्याच्या एका थेंबामध्ये जी क्वालिटी आहे तीच असंख्य पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये ती पण तीच क्वालिटी आहे. पण ही झाली क्वालिटीच्या दृष्टीने. परिमाणात्मक दृष्ट्या समुद्र फार मोठा आहे आणि थेंब फार छोटासा आहे. तर हा भेद कायमस्वरूपी राहतो आणि या भेदाच्या दृष्टीने प्रभुपादांनी या शब्दाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. हां सचिन, काय सांगू? बरं. तर आपण आतापर्यंत साकार मताला स्वीकार करतो, साकारवादीत आपण निराकारवादी मताला स्वीकार करतो, स्वीकार करतो ना. आपण असं म्हणत नाही की ब्रह्मचं अस्तित्वच नाही असं म्हणतो का आपण? मग आपण जर असं म्हणत असू तर आपण संकीर्णवादी झालो ना. कालच्या विषयाप्रमाणे आपण संकीर्णवादी नाहीत. तर ब्रह्म स्तराला पण आपण मानतो, परमात्मा स्तराला पण आपण मानतो आणि भगवान स्तराला पण मानतो. मग आपण भगवंतांचीच भक्ती का करतो? निराकार ज्योतीची का भक्ती करत नाही, उपासना करत नाही? सेवा नाही. हे कोणी सांगितलं आपल्याला? आपल्याला आपल्या गुरूंनी, आपल्या आचार्यांनी सांगितलेलं. आपल्यासाठी हे पण, याचं पण अस्तित्व आहे, याचं पण अस्तित्व आहे, याचं पण अस्तित्व आहे. आणि आपल्यासाठी सर्वात कल्याणकारी कोणती गोष्ट आपल्या गुरुजनांनी सांगितली. त्यांच्या वचनावर आपण श्रद्धा ठेवून या मार्गाने पुढे चाललेलो आहोत. तर गुरु हे आपले परम कल्याण करणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या वचनावर आपण विश्वास ठेवून पुढे चाललेलो आहे. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज नेहमी हे जे काय सोहम 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 जे म्हणतात नाही लोक, सोहमस्मी,
मी पण तेच आहे. अशा कित्येक आध्यात्मिक संस्था पण येते या नावाने. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज नेहमी कोणाला पण भेटायचे ना, आपण म्हणतो ना एकमेकांशी हरे कृष्णा असं म्हणतो, तर तेव्हा हरे कृष्णा पण म्हणायचे आणि दासोस्मी म्हणायचे. असं नेहमी म्हणायचे, मी तुमचा दास आहे, भगवंतांचा दास आहे. तर ही वैष्णव पद्धतीमधली ही आपली अवस्था आहे. हे लोक काय म्हणतात, सोहम अस्मी, म्हणजे ते ब्रह्म आणि हे ब्रह्म एकच आहे. एकमेकांना नमस्कार करताना ते असंच म्हणतात. एक माणूस इथं, मी परिक्रमा करतो ना रोज त्यावेळेस बरेच वेळा मला ते दिसतात, प्रभुपादांना ते प्रणाम करताना म्हणतात नमो नारायण. म्हणून प्रभुपादांना आशीर्वाद द्या, कृष्ण मती असतो. मलाच वेळ नसतो त्यावेळी. इतका पळत सगळं करत असतो. चला बघू. तर मला म्हणायचं एक आहे की अशा प्रकारची लोक असतात जे भगवंतांच्या ब्रह्मस्वरूपाला स्वतःचं स्वरूप मॅच करण्याचा प्रयत्न करतात, पण असं कधी पॉसिबल होणार नाही. ठीक आहे. हां, वाचा. तात्पर्य: सूर्य आणि सूर्याची किरणे गुणात्मक दृष्ट्या समान आहेत, त्याचप्रमाणे भगवंत आणि जीव हे सुद्धा गुणात्मक दृष्ट्या समान आहेत. सूर्य एकच आहे, परंतु सूर्यकिरणांतील परमाणू असंख्य आहेत. सूर्यकिरण सूर्याचा एक अंश आहेत आणि सूर्य आणि त्याचे किरण मिळून संपूर्ण सूर्य होत असतो. सूर्यग्रहावर सूर्यदेव राहतो आणि याचप्रमाणे ब्रह्मज्योती ज्यातून निघते त्या सर्वोच्च वैकुंठ लोकात गोलोक वृंदावनात भगवंत निवास करतात. याची ब्रह्मसंहितेत अशी पुष्टी केली हे आहे. उदाहरण समजलं का? याच्या अगोदर पण आपण चर्चा केली. कोण सांगेल या उदाहरणाबद्दल? सूर्यकिरण, सूर्याची उपमा कोणाशी केलेली आहे? हा, नाही ते तिचं सूर्याची या ठिकाणी उपमा तुलना कोणाशी केलेली? हा मध्ये हा, नाही तसं नाही. सूर्य म्हणजे भगवंत, सूर्याची तुलना भगवंतांशी केलेली आहे. आणि सूर्यापासून निघणारे जे किरण आहेत त्या किरणांची तुलना ब्रह्मज्योतिषी केलेली. समजलं का? हा, ब्रह्मज्योतिषी केली. ओके. चिंतामणी प्रकर सद्म सुकल्प वृक्ष लक्षावृतेषु सुरभीर विपालयन्तं लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यमानं गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. जे सुरभी गायींचे पालन करीत आहेत, दिव्य चिंतामणी मण्यांच्या धामात सर्व इच्छांची पूर्ती करीत आहेत, ज्यांच्या भोवती लाखो कल्पवृक्ष असून लक्षावधी लक्ष्मी ज्यांची अत्यंत आदर आणि प्रेमाने सतत सेवा करीत आहेत, अशा आदिपुरुष गोविंदांना मी भजतो. प्रभुपाद हे सांगतात की भगवंतांचं एक व्यक्तिमत्व आहे, भगवंतांना एक आकार आहे आणि त्यांचं एक धाम आहे. कारण ही जी संकल्पना आहे ना, ज्योतीमधून सगळे अवतार येतात, असं प्रभुपादांना या ठिकाणी स्पष्ट हे करायचं की ज्योतीमधून सगळे अवतार येत नाही. यांचं एक शाश्वत आध्यात्मिक लोक आहे गोलोक वृंदावन. त्या लोकामधून भगवंत या जगामध्ये अवतार घेतात, ज्योतीमधून येत नाहीत. तर हे प्रभुपाद या ठिकाणी सांगतात. ब्रह्मसंहितेतही ब्रह्मज्योतीचे वर्णन येते व तेथे असे म्हटले आहे की ज्याप्रमाणे सूर्यकिरण सूर्यग्रहातून बाहेर पडतात, अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मज्योती म्हणजे गोलोक वृंदावन या सर्वोच्च वैकुंठ लोकातून बाहेर पडणारे किरण आहेत. जोपर्यंत एखादा ब्रह्मज्योतीचे तेज भेदून पुढे जात नाही, तोपर्यंत तो भगवंतांच्या धामाबद्दल माहिती मिळवू शकत नाही. याच कारणास्तव निर्विशेषवादी चिंतक ब्रह्मज्योतीच्या प्रदीप्त तेजाने डोळे दिपवून गेल्यामुळे भगवंतांचे वास्तविक धाम आणि त्यांचे दिव्य स्वरूपही पाहू शकत नाहीत. असे निर्विशेषवादी विचारवंत तोकड्या बुद्धीमुळे भगवान श्रीकृष्णांचे परमानंदमय दिव्य स्वरूप समजू शकत नाहीत. म्हणून या प्रार्थनेत श्री ईशोपनिषद भगवंतांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी ब्रह्मज्योतीचे तेजोमय आवरण दूर करावे, जेणेकरून शुद्ध भक्त त्यांचे परमानंदमय दिव्य स्वरूप पाहू शकेल. हे तथाकथित जे निर्विशेषवादी लोक आहेत, विचारवंत आहेत, यांना भगवंतांच्या धामाबद्दल काहीही कल्पना नाही. का? त्यांना माहिती नाही काय सगळं. त्यांना ही पहिली गोष्ट काय माहिती का, जसं आपण ऐकतो ना तशी आपली दृढता आणि श्रद्धा वाढत जाते. आता काय होतं, त्या मार्गाला त्यांना तशा प्रकारचे गुरु भेटलेले आहेत,
तशा प्रकारचे लोक भेटलेले आहेत, त्यांची तशी विचारधारा झालेली आहे. आणि काय होतं, आध्यात्मिक कोणतीही प्रॅक्टिस असू द्या, मार्ग असू द्या, त्याची प्रॅक्टिस केल्यामुळे बेसिक जे रूल्स रेग्युलेशन असतात सगळ्यांमध्ये समान असतात. आणि तपस्या करतात, या सगळ्या गोष्टी करतात, त्याच्यामुळे एक प्युरिटी येते त्यांच्यामध्ये, शुद्धता येते. शुद्धतेच्या आधारावर त्यांच्या वाणीमध्ये शक्ती येते. काहीतरी छोटे मोठे चमत्कार त्यांना मिरॅकल दिसतात. त्याच्या आधारावर त्यांना खात्री वाटते की हा मार्ग म्हणजेच परफेक्ट मार्ग आहे. हा मार्ग म्हणजेच परफेक्ट मार्ग आहे. आणि मग अशा लोकांशी तुम्ही जरी बोलत असाल ना की भगवंतांचं धाम आहे, भगवंताच्या धामातून स्वयं श्रीकृष्ण या जगात अवतरित होतात, ते तसं नाही म्हणणार. निराकार ज्योतीमधून श्रीकृष्ण अवतार घेतात. कारण या मुद्द्यावर त्यांची इतकी दृढ श्रद्धा बसलेली आहे. आणि या श्रद्धेमुळे, म्हणून श्रद्धा इतकी मौल्यवान गोष्ट आहे या जगातली. कुणालाही या श्रद्धा कुणाची चरणावर ठेवायची नाही. फार परीक्षण करून शरणागत व्हायला पाहिजे. तर जशी श्रद्धा जसं ऐकणं, श्रवण कीर्तन, बसणं, उठणं, असोसिएशन असेल तशी श्रद्धा बनत जाते. म्हणून प्रभुपाद मागच्या काल का परवाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगत होते ना की अशा लोकांना प्रचार करणे किंवा बदलणे फार मोठं प्रचारकांसाठी आव्हान आहे ना. आव्हान यासाठी प्रभुपाद म्हणतात की समजा एखादा ब्लँक पेपर आहे, कोरा पेपर आहे, त्याच्यावर लिहिणं सोपं आहे, पण ऑलरेडी ज्याच्यावर लिहिलेलं आहे त्याच्यावर कसं लिहिणार? किती कठीण आहे लिहिणं. ज्याच्या मानसिकतेमध्ये ऑलरेडी एक माइंडसेट तयार झालेला आहे, अध्यात्म म्हणजे हेच असंच, त्यांना बदलणं फार कठीण होतं. तर अशी यांची निराकारवाद्यांची धारणा आहे. म्हणून हे लोक भगवत धामापर्यंत यांना कल्पनाच नाही, यांची बुद्धी तिथपर्यंत चालते, तिथपर्यंत त्यांची श्रद्धा चालते. हो, भगवत धामच स्वयंप्रकाशित आहे. हा, ब्रह्मज्योती म्हणजे भगवंताच्या धामातून पण प्रकाश असं म्हणलं तरी चालेल, किंवा स्वयं भगवंताच्या शरीरामधून निघणारा प्रकाश ते पण ब्रह्मज्योती असू शकतो. असं स्पष्टीकरण भगवंतांचंच या ठिकाणी वर्णन आहे. भगवंताच्या मधून निघालेला जो प्रकाश आहे ते ब्रह्मज्योती. भगवंतांचं धाम तर स्वयंप्रकाशित आहे, भगवंतांच्या मधून निघालेला प्रकाश म्हणजेच ब्रह्मज्योती असं समजा. उद्या सांगतो अजून याच्याबद्दल स्पष्टीकरण. थँक्यू. वाचा. निर्विशेष ब्रह्मज्योतीचा साक्षात्कार करून आपण भगवंतांच्या कल्याणकारी पैलूचा अनुभव घेऊ शकतो व परमात्मा किंवा सर्वव्यापी स्वरूपाचा साक्षात्कार करून आपल्याला याहून अधिक कल्याणकारी पैलूची प्रचिती येते. परंतु साक्षात भगवंतांसमोर जाऊन भक्ताला परम कल्याणकारी पैलूचा अनुभव येऊ शकतो. परम सत्याला एकर्षे, ब्रह्मांड पालक व शुभचिंतक अशा प्रकारे संबोधित केल्यामुळे ते निराकार असूच शकत नाहीत. श्री ईशोपनिषदाचा हाच निर्णय आहे. पूषण शब्द विशेष महत्त्वाचा आहे, कारण भगवंत प्रत्येकाचे पालन पोषण करतात, परंतु विशेष करून ते आपल्या भक्तांची अधिक काळजी घेतात. निराकार ब्रह्मज्योती पार करून भक्त हा भगवंतांचे साकार रूप व त्यांच्या परम कल्याणकारी दिव्य स्वरूपाचे दर्शन करतो. अशा तऱ्हेने भक्त परम सत्याचा संपूर्ण साक्षात्कार करून घेतो. या ठिकाणी कल्याणकारी शब्द प्रयोग केलेला आहे. या श्लोकामध्ये कल्याणतमम हा शब्द आहे. कल्याणतमम शब्द हा कुणासाठी आहे? मी आता स्पष्टीकरण सांगितलं श्लोकाचं. ब्रह्म, परमात्मा की भगवान? हा, कल्याणतमम. अंतिम म्हणजे संपूर्ण आध्यात्मिक कल्याण कोणत्या स्वरूपाचं पूजन केल्यावर होईल? भगवान स्वरूपाचं पूजन केल्यावर. म्हणून त्या ठिकाणी कल्याणतमम शब्द वापरलेला. ओके. भगवत संदर्भ या ग्रंथात जीव गोस्वामी लिहितात की भगवत साक्षात्कारात परम सत्याचा पूर्ण साक्षात्कार होतो, कारण भगवंत सर्व शक्तिमान आणि सर्व दिव्य शक्तींनी पूर्ण आहेत. ब्रह्मज्योतीमध्ये परम सत्याच्या पूर्ण शक्तीचा साक्षात्कार होत नसल्यामुळे ब्रह्म साक्षात्कार हा भगवंतांचा आंशिक साक्षात्कार समजला जातो. हे विद्वान साधो, भगवान या शब्दातील पहिले अक्षर भ दोन प्रकारे महत्त्वपूर्ण आहे. पहिला अर्थ म्हणजे
जो पूर्ण रूपाने पोषण करतो व दुसरा अर्थ पालक असा होतो. दुसरे अक्षर ग याचा अर्थ मार्ग. गोस्वामी या ठिकाणी भक्ती संदर्भ भगवत संदर्भ मधून भगवान शब्दाची व्याख्या देतात. तर भगवान शब्दाची व्याख्या प्रत्येक शब्दाचं ते एक एक मिनिंग सांगतात. भ म्हणजे भरण पोषण करणारे, पालन पोषण करणारे भगवंत. तर एक आहेत परमात्मा, जे या संपूर्ण जगाचं जे पालन पोषण कसं होतं, शरीराचं पालन पोषण होतं. त्यांच्या भावनांचं पालन पोषण नाही होत. भावनांचं पालन पोषण भौतिक जगातले लोक, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून भावनांचं आदान प्रदान करतो. समजलं ना? परमात्मा त्यांच्या भावनांचे आदान प्रदान नाही होत. म्हणून अतृप्त काय प्रत्येक जण या जगामध्ये, तो मनुष्य दुसऱ्या व्यक्तीकडून भावनांचे आदान प्रदान करून तृप्त होण्याचा प्रयत्न करतो. पण भक्तांच्या भावनेशी जे आदान प्रदान आहे हे साक्षात श्रीकृष्ण करतात. श्रीकृष्ण भक्तांच्या भावनेशी आदान प्रदान करतात. त्यामुळे त्यांचं पोषण दोन प्रकारे असतं. एक भागवतमचे 10 विषय आहेत ना, पोषणम हा जो विषय आहे, भगवंत साक्षात भक्तीच्या माध्यमातून भक्ताचं पोषण करत असतात. त्यांच्या भक्तीचं पोषण, त्यांच्या भावनांशी रोजचं आदान प्रदान करतात. तर त्याच्या माध्यमातून त्यांचं भक्तीचं पोषण होतं. त्याच्यात पोषण हा एक विषय. याला आध्यात्मिक पोषण. हा. दुसरे अक्षर ग याचा अर्थ मार्गदर्शक, नेता किंवा सृष्टा असा होतो. शेवटी वान शब्दाचा अर्थ ग म्हणजे मार्गदर्शन करणारे. तर मार्गदर्शक कसं करतात भगवंत? प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपाने आहेत, त्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. आणि दुसरं मार्गदर्शन आहे बाह्य वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीमधून भगवंत मार्गदर्शन करतात. कधी कधी पहा, आपल्याला कोण असं प्रत्यक्ष येऊन सांगत नाही की तू असं कर. कधी कधी आपल्याला कोण असं अचानक कानावर आवाज पडतो, ते आपल्याला असं फील होतं की हे माझ्यासाठी आदेश आहे. अनुभव केलं तुम्ही सर्वांनी? तर हे स्वतः भगवंत तिकडून बोलतात आणि तुम्हाला असं हृदयातून ते कनेक्ट करून देतात की हा, हे तुला करायला पाहिजे. तर हे ज्याचं त्यालाच माहिती, सिक्रेट. ठीक, वान. शेवटी वान शब्दाचा अर्थ सर्व प्राणी त्यांच्यात स्थित असतात व ते प्रत्येकात स्थित असतात असा होतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवान. थोडंसं लक्ष द्या. वान म्हणजे शब्दाचा अर्थ सर्व प्राणी त्यांच्या स्थित असतात. म्हणजे काय? सर्व प्राणी ते बनले असं नाही, सर्व प्राणी त्यांच्या स्थित आहेत, म्हणजे त्यांच्या आश्रयाखाली सर्व प्राणी आहेत. जर भगवंताचा आश्रय सोडला तर प्रत्येक जीव हा स्वतंत्र जगू शकत नाही. भगवंताच्या आश्रयाखालीच त्यांना जगणं सुरक्षित आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवान या शब्दाने अनंत ज्ञान, शक्ती, ऐश्वर्य, बळ आणि प्रभावाचा बोध होतो, ज्यामध्ये भौतिक उन्माद कणभर देखील नसतो. वान या शब्दाचा अजून स्पष्ट अर्थ आहे की वहन करणारे भगवंत. वान म्हणजे धारण करणारे भगवंत. जसं भाग्यवान, भाग्यवान, अजून धनवान. जे लोक धनाला वान म्हणजे त्याचे अधिकारी आहेत, वहन करतात, त्याचं भार सांभाळू शकतात, असे जे भगवान आहेत. भ म्हणजे पालन पोषण करणारे, ग म्हणजे मार्गदर्शन करणारे, आणि वान म्हणजे या दोन जे ऐश्वर्य आहेत भगवंतांचं, हे जे सामर्थ्य आहे ते वान त्यांचे अधिकारी भगवंत आहेत. पण विशेषतः भक्तांचं मार्गदर्शन करणारे आणि भक्तांचं आध्यात्मिक आणि भौतिक पालन पोषण करणारे असे जे वान भगवंत आहेत, हे वहन करतात आध्यात्मिक जीवन भक्तांचं, म्हणून भगवान म्हणून संबोधले जाते त्यांना. भगवान आपल्या शुद्ध भक्तांचे सर्व प्रकारे पालन पोषण करतात आणि भक्ती मार्गामध्ये पूर्णता गाठण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करतात. भक्तांच्या नायकाच्या रूपाने ते शेवटी भक्तांना स्वतःला अर्पण करून त्यांच्या भक्तिमार्गातील सर्व इच्छा पूर्ण करतात. भक्त भगवंतांच्या अहेतुकी कृपेमुळे स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना पाहू शकतो. अशा प्रकारे आपल्या भक्तांना गोलोक वृंदावन या सर्वोच्च वैकुंठ लोकावर 4 नावं आहेत भगवंतांची. एक आहे पथप्रदर्शक, दुसरं कृपाळू, तिसरं श्रेष्ठ आणि चौथं अधिकार. पहिलं जे आहे मार्गदर्शन करणारे, ते पथप्रदर्शक म्हणून भगवंत त्यांची क्वालिटी आहे.
दुसरं कृपाळू, अशा भक्तांना ते गोलोक वृंदावन या सर्वोच्च वैकुंठ लोकावर जाण्यास हेल्प मदत करतात. असे कृपाळू भगवंत आहेत. ओके, सृष्टीचे निर्माते. सृष्टीचे निर्माते असल्यामुळे आपल्या भक्ताला ते सर्व पात्रता प्रदान करू शकतात, जेणेकरून भक्त अखेर त्यांच्या जवळ येऊ शकतो. भगवंत सर्व कारणांचे आदी कारण आहेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर त्यांचे कारण दुसरे कोणीही नाही. म्हणून ते स्वतःच्या अंतरंगा शक्तीला प्रकट करून स्वतःमध्येच रममाण होतात. बहिरंगा शक्ती ते स्वतः प्रकट करीत नाहीत, तर पुरुष या अनेक पूर्णांशात स्वतःचा विस्तार करून या पुरुषावतारांकडून भौतिक सृष्टीचे पालन करतात. अशा पूर्णांशांच्या मदतीने ते सृष्टीची निर्मिती, पोषण व संहार करतात. पण याचं आधी कारण कोण आहेत? श्रीकृष्ण आहे. सर्व कारणांचे कारण श्रीकृष्ण आहे. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, जे पण आपल्याला आवश्यक, जीवनावश्यक गोष्टी मिळतात ना, त्याच्या मागे भगवंत आहेत हे स्पष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. भले कोणी देत असेल, काही त्याच्या मागे एक जे मेन मुख्य जे कारण आहे, रूट कॉज आहे कुठल्याही गोष्टीचं, श्रीकृष्ण माझ्याशी आदान प्रदान करतात. या भावनेत आपण जर जीवन जगलं ना, आपण प्रत्यक्ष भगवंतांशी आपलं आदान प्रदान होईल. आणि नाहीतरी भगवंतच आदान प्रदान करतात, सृष्टीला पालन पोषण तेच करतात ना. इतके सारे जीव आहेत, काही या सगळ्या जीवांची अन्नधान्याची व्यवस्था कोण करतं? कोण एवढं व्यवस्थापन करू शकतं? गव्हर्नमेंट करतं. भले करत असेल समजा, गव्हर्नमेंटला प्रेरित करणारे कोण आहेत? भगवंत आहेत. शक्ती देणारे कोण आहेत? आणि मूळ स्रोत तर प्राकृतिक या साधनांपासूनच येतो ना. त्याचे पण स्रोत कोण आहेत? भगवंतच आहेत. अल्टिमेट भगवंत सगळं काही करतात, पालन पोषण करणारे भगवंत. म्हणून ट्रेन माहिती तुम्हाला, ट्रेनचे एक एक बोगी, कोच एकमेकांना अटॅच असतात. तर तुम्ही एक एक डब्बा जर असं चेक करत गेला तर पुढे इंजिन दिसेल. एक डब्बा हा स्वतंत्रपणे पूर्ण रेल्वेला ओढत नाही, त्याच्या सगळ्यात पुढे इंजिन असतं. ते इंजिन म्हणजे भगवंत. जरी व्यवस्थामध्ये अनेक लोकांचा सहभाग असेल, पण प्रमुख इंजिन भगवंत आहे. पालनपोषण पहा, ज्या मातेला बाळ जन्माला देते, त्याच्या अगोदर तिच्या स्तनामध्ये दूध नसतं. जन्म झाल्याबरोबर तिला दूध येतं. कुठून येतं? कोण डॉक्टर निर्माण करतात का वैज्ञानिक बनवतात? ही भगवंतांची व्यवस्था आहे. एका बाजूने गवत खाऊ घालतो एका प्राणी, दुसऱ्या बाजूने दूध येतं. ही व्यवस्था कोणी बनवली? भगवंताने बनवली. तर भगवंतांचं सर्व ठिकाणी अशा प्रकारे हात आहे. आणि जर कोणी म्हणत असेल की मी पालन पोषण करतो, मी करता आहे, तर कोणी करता नाही. एकदा एक राजा होते. त्या राजाला अहंकार झाला होता की मी संपूर्ण प्रजेचं पालन पोषण करता आहे, माझ्या भांडारातून सगळ्या वस्तू जातात, तेव्हा प्रजेचं पालन पोषण होतं. आणि त्यांच्या गुरूंनी ओळखलं की राजाला थोडा अहंकार झालेला आहे. आणि मग राजा भेटण्यासाठी येतात एक दिवस गुरूंकडे. आणि त्या गुरूंच्या आश्रममध्ये, मंदिरामध्ये एक बांधकाम सुरू असतं मंदिराचं. आणि फार त्या ठिकाणी मोठा दगड असतो. आणि राजाला बोलवतात की हा दगड हलवायचा आहे, मला मॅनपॉवर पाहिजे. मग ते राजा आपल्या सैनिकांना बोलवतात. राजासमोर तो दगड हलवला जातो. दगडाखाली एक बेडूक निघतं. आणि मग गुरु सांगतात राजाला, पहा, तुला असं वाटतं ना की संपूर्ण प्रजेचं मी पालन पोषण करतो, या दगडाच्या खाली कित्येक वर्षापासून इथे बेडूक राहत होता, त्याचं पालन पोषण कोण करतं? तू करतो का? नाही करत. तर संपूर्ण जगाचं पोषण करता भगवंत आहेत. अजून एक व्याख्या आहे. ही व्याख्या ऐश्वर्यस्य समग्रस्य वीरस्य यशस्य श्रिया ज्ञान वैराग्यश्चैव षण्णा भग इति गण. हा कुठला श्लोक आहे? पराशर संहितेमधला श्लोक आहे. तर 6 प्रकारचे ऐश्वर्य ज्यांच्याकडे आहेत त्यांना भगवंत असं म्हटलं जातं. अनंत ज्ञान, सामर्थ्य, शक्ती, ऐश्वर्य, बल, ज्ञान आणि वैराग्य. ज्ञान या ठिकाणी वैराग्य. तर असे जे 6 ऐश्वर्य आहेत, यांनी जे युक्त आहेत त्यांना भगवान असं म्हटलं जातं. जीवात्मे सुद्धा भगवंतांचे विभिन्न अंश आहेत. त्यांच्यापैकी काहींना परमेश्वर व्हावयाचे असते, भगवंतांचे अनुकरण करावयाचे असते. यामुळे भगवंत अशा जीवांना या भौतिक सृष्टीत प्रवेश देऊन निसर्गावर प्रभुत्व गाजविण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीचा पूर्ण उपयोग करून देतात. भगवदांश जीवात्म्यांच्या उपस्थितीमुळे
संपूर्ण भौतिक जगात क्रिया प्रतिक्रियांची उलाढाल दिसून येते. अशा तऱ्हेने जीवात्म्यांना भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची पूर्ण मुभा देण्यात येते, परंतु तरीही आपल्या पुरुषावतारांपैकी एक असलेल्या परमात्म्याच्या रूपात भगवंतच अंतिम नियंत्रक असतात. तर परमात्मा अशा प्रकारे वाचा नित्य सोबती आहे. अशा प्रकारे जीवात्मा आणि परमात्मा यांच्यात कमालीचा फरक आहे. परमात्मा नियंत्रक आहे, तर आत्मा नियंत्रित असल्यामुळे त्यांचे अस्तित्व एकाच स्तरावर असणे अशक्य आहे. परमात्मा आत्म्याबरोबर पूर्ण सहकार्य करीत असल्यामुळे त्याला जीवाचा नित्य सोबती समजले जाते. नित्य सोबती जमत नाही पण राहावं लागतं, काय करणार. आपलं पण बऱ्याच लोकांशी जमतं का, नाही जमत तरी दिवस काढायचे, काय पर्याय. काही गोष्टींना ऑप्शन नाहीत. तसं परमात्मा खूप सहनशील आहेत. भगवंत फार सहनशील आहेत. सगळ्या लोकांचे गुण दोष सहन करून परमात्मा त्यांच्या हृदयात सुद्धा निवास करत असतात. ओके, वाचा. भगवंतांच्या सर्वव्यापी रूपाला ब्रह्म असे म्हणतात. हे ब्रह्म जागृती, निद्रा आणि समाधी अशा सर्व अवस्थांमध्ये अस्तित्वात राहते आणि या ब्रह्मापासूनच बद्ध जीव आणि मुक्त जीव अशी जीवशक्ती उत्पन्न होते. भगवंत हे परमात्मा आणि ब्रह्म या दोघांचेही उगमस्थान असल्यामुळे ते आपोआप सर्व जीवात्मे आणि उर्वरित अस्तित्वातील सर्व गोष्टींचे उगमस्थान आहेत. म्हणून जो हे जाणतो तो भगवंतांच्या भक्तिमय सेवेत लगेच संलग्न होतो. भगवद्गीतेचं त्या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात. चतुश्लोकी 10 पॉईंट. 36 काय भागवतम. ओम सर्वस्य प्रभु. 8 नंबर. आता जी ओळ वाचली ना तुम्ही, काय ब्रह्मापासून सर्व बद्ध जीव आणि मुक्त जीव. पुढे वाचा. भगवंत हे परमात्मा आणि ब्रह्म या दोघांचेही उगमस्थान असल्यामुळे ते आपोआप सर्व जीवात्मे आणि उर्वरित अस्तित्वातील सर्व गोष्टींचे उगमस्थान आहेत. म्हणून जो हे जाणतो तो भगवंतांच्या भक्तिमय सेवेत लगेच संलग्न होतो. श्लोक नंबर 8 पहा. अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वाम भजन्ते माम बुधा भाव समजता. जो भगवंतांना प्राकृत आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता असं समजतो, सर्व काही भगवंतांपासून उद्भवतं, असा बुद्धिमान मनुष्य भगवंतांना अशा प्रकारे जाणून तो भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो आणि अंतःकरणपूर्वक माझं भजन करतो. ही पहिल्या श्लोकाचं मिनिंग आहे. पुढे. असा शुद्ध आणि ज्ञानवान भक्त भगवंतांवर पूर्णपणे आसक्त होतो. जेव्हा तो त्याच्यासारख्या भक्तांबरोबर एकत्र येतो त्यावेळी भगवंतांच्या दिव्य लीलांचे यशोगान करण्याशिवाय तो दुसरे काहीही करीत नाही. पहा. मच्चित्ता मदगत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. तर अशा प्रकारे जर भगवंतांची महानता समजून भगवंतांना शरणागत होतात आणि भक्तांच्या समुदायामध्ये आल्यानंतर माझ्याबद्दल बोधयंत परस्परम, माझ्याबद्दल चर्चा करतात, बोधन करतात आणि याच्यामुळे काय होतं त्यांचं मच्चित्ता मदगत प्राण. मच्चित्ता मदगत प्राण, चित्त जे आहे संतुष्ट होतं. चित्त संतुष्ट केव्हा होतं पहा. मच्चित्ता मदगत प्राण बोधयंत परस्परम म्हणजे काय होतं, एक आहे श्रोता, दुसरा आहे वक्ता. जेव्हा दोघे जण एकत्र येतात, असं म्हणतात भगवंत की मी या दोघांच्या मध्ये उपस्थित असतो. जिथे हरिकथा होते, माझ्याबद्दल चर्चा होते, त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अनुभव काय? याचा अनुभव हा आहे की श्रोत्याच्या मनामध्ये काय आहे, त्याची हृदयाची, त्याच्या भावनाची अतृप्ती काय आहे, त्याला काय पाहिजे हे वक्त्याला माहिती नसतं. बरोबर ना? वक्त्याला माहिती नसतं आणि त्याला जे पाहिजे ते भगवंतांना नक्की माहिती आहे. त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते त्याला बरोबर भगवंतांना सगळं माहिती आहे आणि तेच भगवंत वक्त्याच्या हृदयामध्ये पण आहेत. त्या व्यक्तीला जे पाहिजे, कारण त्याची रिसीव्ह करण्याची भावना आहे,
रिसिव्ह करण्याची भावना आहे त्याच्यामध्ये, स्वीकार करण्याची भावना आहे. आता ते खाली त्याच्यामध्ये बाऊल आहे त्याच्याकडे, आणि भगवंतांच्याकडे तो आशेने आलेला आहे, आणि त्याच्या बाऊलमध्ये भगवंत त्या वक्त्याच्या माध्यमातून तेच बोलतील जे श्रोत्याला पाहिजे. समजलं? म्हणून प्रवचन ऐकता ऐकता आपल्याला कितीतरी असे मुद्दे असं रिलेट होतात, आपल्यासारखं वाटतं मला हे गरज होती, मला ऐकायला मिळालं, असा अनुभव आहे सर्वांचा. हा. आणि वक्त्याला कधी कधी हे पण माहिती नसतं की मी काय बोलणार आहे. बऱ्याच वेळा आम्ही प्रवचनाची म्हणजे प्रभुपादांच्या कृपेने असं उठून उभं राहून 2-3 तास कीर्तन केलं असं असा प्रकार नाही आमच्यामध्ये. इथं सगळी पुस्तकं वाचावी लागतात, नोट्स बनवावे लागतात, आणि मग प्रवचन द्यावं लागतं. असं अलाउड नाही झोपेतून उठून प्रवचनाला बसलो, असं अजिबात नाही. अभ्यास करून बोलावं लागतं. कधी कधी आम्ही आउट ऑफ सिलेबस जे प्रवचनात आहे असे बरेचसे मुद्दे तोंडातून निघून जातात. याचा अर्थ हा आहे की श्रोत्याला या गोष्टींची खरोखर आवश्यकता असेल. 100 श्रोते आहेत, माहिती नाही कुणाकुणाचं आध्यात्मिक पोषण करण्याची भगवंतांनी जबाबदारी घेतली. तर असं मच्चित्ता मदगत प्राण बोधयंत परस्परम, असं परस्पर आदान प्रदान होत असतं. समजलं? वाचा. केवळ तर ब्रह्म असं हे पोषण आहे भगवंतांच्या द्वारे भक्तीचं, भक्तांचं असं भगवंत पोषण करतात. केवळ ब्रह्म किंवा परमात्म्याचा साक्षात्कार झालेले लोक शुद्ध भक्तांइतके परिपूर्ण नसतात, आणि म्हणून त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करू शकत नाहीत. भगवंत आपल्या शुद्ध भक्तांच्या हृदयात आवश्यक ज्ञान उदित करून त्यांना नेहमीच मदत करीत असतात. अशा प्रकारे त्यांच्या विशेष कृपेमुळे ते भक्तामधील अज्ञानाच्या अंधकाराचा नाश करतात. कसं नाश करतात भगवंत? अशा प्रकारे त्यांच्या हृदयातल्या अज्ञानाचा नाश करतात. तेषाम सतत युक्तानाम, कशामध्ये सतत युक्त आहे? श्रवण आणि कीर्तन, भजन, श्रवण कीर्तन. श्रवण कीर्तनमध्ये जो सतत युक्त आहे, भजताम प्रीतिपूर्वकम, प्रीतिपूर्वक भजन करतो, अशा व्यक्तीला ददामी बुद्धी योगमतम, भगवंत बुद्धी देतात. कुणाला बुद्धी देतात भगवंत? वक्त्याकडून देतात, श्रोत्याला अनुकूल भावना तयार करून देतात. ही बुद्धी आहे. ददामी बुद्धी योगमतम येन माम उपयांती ते, जेणेकरून तो माझ्याकडे लवकरात लवकर पोहोचेल. ही भगवंतांची कृपा आणि योजना आहे. ओके, लास्ट. शुष्क ज्ञानी आणि ध्यानयोगी अशा कृपेची कल्पना देखील करू शकत नाहीत, कारण ते बहुत करून स्वतःच्याच शक्तीवर अवलंबून असतात. कठोपनिषदात 1.23 मध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यांच्यावर भगवंतांची कृपा होते तेच केवळ त्यांना जाणू शकतात, इतर लोक मुळीच जाणू शकत नाहीत. अशी विशेष कृपा त्यांच्या शुद्ध भक्तांवरच केली जाते. अशा प्रकारे श्री ईशोपनिषद भगवंतांच्या अशा कृपेचा संकेत करते जी ब्रह्मज्योतीच्याही पलीकडे आहे. ओके, तर असे भगवंतांचं कृपाळू, मार्गदर्शक, सृष्टा, अधिकारण असे भगवंतांचं स्वरूप आहे. हे भगवंतांचं स्वरूप यासाठी सांगतात की भगवंत साकार आहेत. भगवंत साकार आहेत म्हणून अशा प्रकारे भक्तांशी भगवंत आदान प्रदान करत असतात. भगवंत हे निराकार नाही आहेत, ते कल्याणतम रूप आहे भगवंतांचं. त्याच्या माध्यमातून जीवात्म्याचं अशा प्रकारे कल्याण होत असतं. ओके, हरे कृष्ण. जय श्री प्रभुपाद की, श्री ईशोपनिषद की. काही प्रश्न आहेत कोणाला?